PSI होण्यासाठी ग्राउंड लागतच. आणि ग्राउंडची तयारी तुम्ही कशी केली? ग्राउंडची तयारी करताना तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं नेमकं? आता PSI व्हायला ग्राउंड खूप महत्वाचं आहे, कारण की ग्राउंडला तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडणं खूप गरजेचं आहे, कारण खात्याअंतर्गत आणि सर्वजण पोलीस असल्यामुळे ते सहज शक्य होतं. माझ्यासाठी पण ते शक्य होतं, पण मध्यंतरी माझा पाय दुखणे, मी सारखं सिनपेन नावाचा प्रकार आहे सर एक, तो खूप दुखतो. ग्राउंडच्या आधी 10 दिवस, त्याच्या आधी मी प्रॅक्टिस पुण्यामध्ये डिफेन्स अकॅडमी कोच MJ पुणेवाला यांच्याकडे केली. त्यानंतर बार्शीमध्ये माझे कोच आहेत, कोच AK म्हणजे अशरफ सर, त्यांच्यासोबत पण त्यांनी पण मला शिकवलं. या दोघांचं भरपूर आपल्याला मार्गदर्शन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन की बाबा एक माझा मित्र आहे लखन पुंड म्हणून, ते ज्योतिराम बाकले, समांतर त्याला जरी टाकलं तरी एकदम योग्य होईल, कारण की त्याचं तो माझ्यासोबत म्हणजे मित्र, त्याला माहित होतं आपण PSI होऊ शकत नाही, पण त्यांना वाटलं की याला आपण होऊ शकत नाही ना, पण सूरज तांबार झाला पाहिजे. ह्याच्यासाठी बिचाऱ्यानं माझ्यासाठी भरपूर, त्याचं नाव काय वाटतंय, कारण की ते एक म्हणत नाही युद्धाच्या भूमीमध्ये बाबा, जेव्हा कुरुक्षेत्रावर म्हणजे युद्ध चालू होतं त्यावेळेस प्रत्येकाच्यातली जाणीव करून देणारा एक प्रत्येकाच्या आयुष्यात कृष्ण असावा, तसं लखनपुंड म्हणलं तर चालेल. कारण की ग्राउंड माझं होईपर्यंत शेवटपर्यंत सूरज तू 100 पैकी 100 गुण घेऊ शकतोय आणि तू घे. त्यानं माझ्यात भरपूर म्हणजे एक प्रोत्साहन दिलं. आणि त्याच्या आधी काय झालं होतं, माझं ग्राउंड होतं 16 एप्रिलला, आणि त्याच्या आधी 2 एप्रिल ते 16 एप्रिल हा काळ माझ्यासाठी खूप बेकार गेला. कारण जसं जसं ग्राउंड येतं तसं तसं दडपण वाढलं होतं, माझे पाय भरपूर दुखायचे. रोज मी बर्फानं शेकायचं त्याला. भाऊ मला एकदा विचारतो लय दुखतंय का, तर मी त्याला मला सांगायचं नाही थोडंच आहे, त्यांना बी काय जोडायचं, काय होतंय काय घ्यायचं. ती एक सिनपेन नावाचा पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला आजार असतो, तो मला भरपूर त्रास दिला. आणि याच्या पलीकडे पण जाऊन काय झालं, 13 एप्रिलला मला 14 एप्रिलला माझी ट्रेन बुक होती. 13 एप्रिलला म्हणलं थोडंफार मला रनिंग कसलीच करता येत नव्हती, कारण की सिनपेनमुळे मी फक्त हळूहळू जॉगिंग करायचो. 13 एप्रिलला मी काय डोकं जास्त चालवलं की बाबा बिन चपलीचं जरा वॉकिंग करू म्हणलं आपण, आणि तिकडे वॉकिंग केली बिन चपलीची मी. तर बिन चपलीची वॉकिंग करत असताना सायंकाळच्या 6 वाजले, आपण जमीन इतकी तापली होती, मला चलताना काय वाटलं नाही सर, पण ज्यावेळेस चलून झालं त्यावेळेस माझ्या पायाला का अजून पण इथं तुम्हाला दिसत नाही, हा मोठा फोड आला होता, इथं एक फोड, इथे एक असे मोठे फोड आले. हा, आणि मी म्हणलं काहीतरी आपलं वेगळंच. आंबे डॉक्टर एक मार्गदर्शक चांगले, त्यांना फोन केला, डॉक्टर साहेब मी यायला लागले. त्यांनी मला म्हणलं सूरज तू काय केलं हे, त्याने असं म्हणल्यावर मला कुठेतरी भीती वाटली की बाबा हे भरपूर हे आहे. पण त्यांनी तो फोड फोडला, त्यातली घाण काढली आणि तिथे बँडेज केलं. मुंबईच्या ठिकाणी जाणार आहे म्हणले तू, तिथे भरपूर घाण